काही दिवसापूर्वी एका नराधमाला सन्माननीय न्यायालयाने जन्मठेपेची आणि फाशीची शिक्षा सुनावलेली होती. आता या दोनही शिक्षा त्याला एकाच वेळी भोगायच्या आहेत. पण या हैवानानं असं काय काम केलं होतं की ज्यामुळे त्याला 2 in 1 शिक्षा झालेली होती? तीच घटना आज आपल्याला बघायची. आपल्याला जायचं आहे ओरिसा राज्यामध्ये. ओरिसा या ठिकाणचं प्रसिद्ध शहर आहे भुवनेश्वर आणि त्याच्या जवळचा विभाग आहे घाटकिया. आता या भागामध्ये संजित दास नावाचा 42 वर्षाचा गृहस्थ राहतोय. त्याच्याबरोबर ती साधारण 33-35 वयाची त्याची बायको आहे सरस्वती आणि यांना एक मुलगी झाली. तिचं वय आता साधारणपणे 5-6 वर्षाचं आहे. आता संजित जो आहे तो मिळेल ते काम करतो आहे आणि त्याची पत्नी सरस्वती जी आहे ती त्या परिसरातील एका खाजगी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये हेड नर्स म्हणून काम करते. संसाराचा गाडा यांचा आनंदाने पुढे चाललेला आहे आणि याच्यामध्येच अजून एक आनंदाची बातमी आली ती म्हणजे सरस्वती दुसऱ्यांदा गर्भवती राहिलेली होती. वर्ष होतं 2022. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला होता. आता संजित दासला पहिली अगोदर मुलगी होती आणि त्याच्यामुळे आता परत मुलगी झाली. त्याच्यामुळे तो नाराज झालेला होता. त्याला मुलगा पाहिजे होता, वंशाचा दिवा पाहिजे होता. आता त्यानं पहिल्या मुलीला स्वीकारलेलं होतं पण त्याच्यानंतर ज्यावेळेस दुसरी मुलगी झाली त्यावेळेस मात्र त्याला प्रचंड राग आलाय. रागाचा पारा त्याचा चढला आणि सरस्वती बाळाला घेऊन घरी आली. घरी आल्यानंतर या पतीनं संजितनं तिच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली. पण सरस्वतीनं सुद्धा आता ह्याच्यामध्ये तिचा काय दोष नव्हता. शेवटी मुलगा असो मुलगी असो शेवटी आपलंच बाळ आहे आणि त्याच्यामुळे ती अगदी प्रेमाने त्या मुलीला सांभाळत होते. मात्र त्या पतीचा जो काय तो त्रास देत होता ते सुद्धा सहन करत होते. आता याच्या अगोदर या पती-पत्नीमध्ये पैशासाठी सुद्धा वाद होत होते कारण पत्नी काम करत होती आणि पती जो आहे तो असाच इकडे तिकडे छोटे मोठे कामं करत होता आणि त्याच्यात मुलगी जन्माला आली आणि त्याच्यामुळे मग आता त्या पतीच्या रागाचा आगडोंब जो आहे तो जास्तच उसळलेला होता आणि त्यानं आपल्या मुलीकडे बघणंसुद्धा बंद केलं होती. त्याला त्या मुलीची घृणा यायला लागली होती आणि त्यानं पत्नी आणि दोन्ही मुलींना ठार मारण्याचा कट रचला होता. म्हणजे विचार करा की फक्त दुसरी मुलगी झाली म्हणून या बाबानं दोन्ही मुलींना आणि बायकोला मारायचं आणि पैशावरून यांचे वाद होत होते. यामुळे या तिघींनाही संपवायचं असं कट रचला आणि त्याच्यानंतर तारीख आहे 9 जून 2022 रोजी घरामध्ये पती पत्नी आणि दोन्ही मुली होत्या आणि पती जो आहे त्याच्या डोक्यामध्ये नको नको ती विचार कल्पना चालूच होत्या. असं मारायचं तसं मारायचं आणि नंतर त्यानं मग घरातला चाकू घेतला. सगळ्यात अगोदर त्यानं पत्नी सरस्वतीवरती वार करायला सुरुवात केली. तिच्या गळ्यावरती, पाठीवरती, पोटावरती, पायावरती, हातावरती जवळजवळ 36 वार त्यानं तिच्यावरती केले आणि सपासप वार करून तिला ठार मारलं. रक्ताच्या थारोळ्यात ती पडलेली आहे आणि शेजारी छोटंसं बाळ होतं तर त्या बाळाचे सुद्धा यानं गळा दाबून हत्या केली आणि हे सगळं ती घरातली 6 वर्षाची मुलगी बघत होती. विचार करा तिच्या मनावरती काय परिणाम झाला असेल. तिनं आईला मरताना बघितलं, तिच्या छोट्याशा बहिणीला मरताना बघितलं आणि आता या बापानं तिच्यावरती सुद्धा हल्ला केला. तिच्यासुद्धा गळ्यावरती वार केले होते पण ती मुलगी त्यावेळी तिथून निघून गेली किंवा पळून जाण्याचा तिनं प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर ती थोडक्यामध्ये वाचली पण तिचासुद्धा गळा चिरण्यात आला होता. तीही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती आणि त्यानंतर हा जो पती आहे किंवा हा जो बाप आहे तो बाप त्या ठिकाणावरून फरार झाला होता, निघून गेलेला होता. आता काही वेळातच ही बाप जी आहे घरात आरडाओरडा चाललेला किंवा गोंधळ चाललेला त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी बघितलं ही घटना उघडकीस आली होती काही वेळातच. त्यानंतर ती मुलगी जी आहे त्या मुलीचा श्वास चालू होता त्यामुळे तिला दवाखान्यात नेण्यात आलं होतं आणि पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांकडून मग तिथं घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत. पोलिसांनी मग पंचनामा वगैरे केला, सगळी माहिती घेतली आणि पुढच्या 24 तासामध्ये कारण ती मुलगी जी आहे तिच्या माध्यमातून 24 तासामध्ये पती संजित दास याला ताब्यात घेतलं. त्याच्यावरती बायको सरस्वती आणि छोटीशी मुलगी यांच्या हत्येचा आणि दुसऱ्या मुलीला मारण्याचा कट अशा पद्धतीनं खटला सुरू झाला होता. आता ऑक्टोबर 2022मध्ये आता इकडं हा खटला चालू झाला आणि दुसऱ्या बाजूला ती जी मुलगी आहे ती मुलगी हळूहळू कव्हर होत गेली. आता इकडं त्याच्या विरोधात म्हणजे आरोपपत्र दाखल झालं. त्यानंतर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येऊ लागली आणि ऑक्टोबर 2022मध्ये याचं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं होतं. भुवनेश्वर कोर्टामध्ये हे प्रकरण चाललेलं होतं. जवळपास 2 वर्षे हे प्रकरण चाललं आणि तोपर्यंत तो तुरुंगामध्येच होता आणि त्याला शिक्षा फक्त आता सुनवाईची राहिलेली होती आणि त्यानंतर द्वितीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टानं निर्णय दिला होता. गुरुवारी 1 ऑगस्ट 2024ला आजीवन कारावास आणि फाशी या दोनही शिक्षा त्याला देण्यात आल्या म्हणजे सुनावल्या आणि आरोपीला कोणती माफी किंवा शिक्षेमध्ये जर काही कमी झालं तरच याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो. आता पत्नी आणि लहान मुलीची हत्या करणारा हा
अत्यंत जघन्य असा अपराध आहे असं न्यायालयानं म्हटलेलं होतं. आणि ज्या वयामध्ये मुलींनी डोरेमॉन बघायचं किंवा कार्टून बघायचे त्याच वयामध्ये त्या मुलीनं आपल्या आईची हत्या होताना पाहिलेलं होतं. म्हणजे त्या बालमनावरती किती भयंकर याचा परिणाम झाला असेल याचीही नोंद सन्माननीय न्यायालयानं घेतलेली होती. आणि या सगळ्या प्रकरणात त्याला शिक्षा मिळाली होती. आणि त्यानंतर ती जी मुलगी आहे त्या मुलीच्याही भविष्याची काळजी सन्माननीय न्यायालयाने घेतलेली आणि पुढची कारवाई जी आहे कायदेशीर कारवाई ती पण सुरू केलेली होती. आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा, तर मुलगा किंवा मुलगी हे होणं कोणत्याही स्त्रीच्या हातात नाही, तर ते पुरुषाच्या गुणसूत्रावरती अवलंबून असतं. ही गोष्ट आजही लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे कितीही शिकले तरी ही मंडळी हुकल्यासारखी का वागतात हेच मला काही कळत नाही. याच्यामध्ये दोष त्या स्त्रीचा कधीच नसतो. मुलगा झाला तरी तो पित्यामुळे होतो, मुलगी झाली तरी ती पित्यामुळे होते. बाबांनो, ही गोष्ट लक्षात घ्या आणि हा मूर्खपणा थांबवा. जे बावळट लोक ज्यांना फक्त ती आई जी असते ती फक्त त्या जे बाळ असतं पोटात त्याला जन्म देते, पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे तिच्या हातात नसतं, हे समजून घेतलं पाहिजे. आणि जर हे लोकांना कळलं किंवा डॉक्टरांनी पण या गोष्टीची मोहीम राबवली पाहिजे की प्रत्येक वेळी म्हणजे ज्यावेळेस बाळंतीण होणार आहे त्यावेळेस अगोदर डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे की बाबांनो, हे जे होणं आहे ना ते होणं फक्त वडिलांच्यावरती अवलंबून असतं. असं जर झालं ना तर कितीतरी निष्पाप जीव आपल्याकडे वाचले जातील. कारण अजूनही काही लोकांच्या गुडघ्यामध्येच मेंदू आहे आणि डोक्यामध्ये बटाट्यान दगडी भरलेली आहेत. तर अशा लोकांनापर्यंत तरी हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा आणि त्यांना समजून सांगा की बाबा त्या बाईचा याच्यामध्ये दोष नाही नाही नाही. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.